तर मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, फिरताय ना? फिरलंच पाहिजे. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. तर हो, आज आम्ही चाललो आहोत बकिंगहम पॅलेसला. बकिंगहम पॅलेस हे क्वीन व्हिक्टोरियाचं ऑफिशियल घर होतं 1837मध्ये. क्वीन व्हिक्टोरिया म्हणजे तीच राणी जिने संपूर्ण विश्वावर राज्य केलं. आणि हे आम्ही पोचलो आहोत बकिंगहम पॅलेसच्या परिसरामध्ये. रोड क्रॉस केल्यानंतर आम्ही अजून थोड्या जवळ जाऊ त्यांच्या घराच्या. बकिंगहम पॅलेस हे 1703मध्ये ड्यूक ऑफ बकिंगहमसाठी बनवलेलं. त्यावेळेस ह्या पॅलेसला बकिंगहम हाऊस म्हणून ओळखले जायचे. खरं तर मित्रांनो, आपण उद्या ह्याच ठिकाणी येणार आहोत चेंज ऑफ द गार्ड सेरेमनी पाहण्यासाठी. पण उद्या हाच परिसर खच्च गर्दीनी भरला असेल हा सोहळा बघण्यासाठी. चला तर इंग्लंडच्या राजघराण्याच्या ऑफिशियल घराला थोड्या जवळून पाहू. बकिंगहम पॅलेसच्या मेन गेट समोर क्वीन व्हिक्टोरिया मॉन्युमेंट आहे, म्हणजेच क्वीन व्हिक्टोरियांचा स्टॅच्यू आहे. खरं तर ह्या मॉन्युमेंटच्या सर्वोच्चपदी क्वीन व्हिक्टोरियांचा ब्रॉन्झमधला स्टॅच्यू आहे. पण सूर्याची किरणे पडताच तो स्टॅच्यू जणू सोन्याचा आहे असं वाटतं. तर मंडळी, या स्टॅच्यूला आपण गुड बाय म्हणून आता थेट जाऊया बकिंगहम पॅलेसकडे. ह्या परिसरात आपल्याला सदैव पर्यटकांची अशीच गर्दी 12 महिने पाहायला मिळेल. बकिंगहम पॅलेसमध्ये 775 रूम्स आहेत, ज्यात 19 स्टेट रूम्स आहेत, 52 रॉयल अँड गेस्ट बेडरूम्स आहेत, 188 स्टाफ बेडरूम्स आहेत, 92 ऑफिसेस आहेत आणि 78 बाथरूम्स आहेत. ह्या विशालकाय इमारतीत राजघराण्याचं स्वतःचं पोस्ट ऑफिस आहे. तसेच वर्ल्ड वॉर 2च्या दरम्यान बांधलेले बॉम्बचं शेल्टर देखील आहे. तर मंडळी, कट टू दिवस दुसरा आणि आम्ही उभे आहोत सेंट जेम्स पॅलेसच्या बाहेर. ह्या कोर्टयार्डमध्येच होणार आहे चेंजिंग ऑफ द गार्ड सेरेमनी आणि ही सबंध लोक हे पाहण्यासाठी जमली आहेत. तुम्ही पण आमच्यासोबत अनुभव घ्या या चेंजिंग ऑफ द गार्ड सेरेमनीचा. मित्रांनो, चेंजिंग ऑफ द गार्ड सेरेमनी ही दर मंडे, वेनसडे, फ्रायडे आणि संडेला सकाळी 11 वाजता होते. चेंजिंग ऑफ द गार्ड म्हणजेच आधीचे गार्ड्स जे किंगचे गार्ड्स आहेत त्यांना घरी पाठवून त्यांच्या जागी दुसरे गार्ड्स येतात. म्हणजे एक गार्डची शिफ्ट संपून त्यांची जागा दुसरे गार्ड्स घेतात. या गार्ड्समध्ये देखील ब्रिटिश इन्फंट्रीच्या 5 रेजिम्सचा समावेश आहे. जसं आहे ग्रेनेडियर गार्ड्स, कोल्ड स्ट्रीम गार्ड्स, स्कॉटिश गार्ड्स, आयरिश गार्ड्स आणि वेल्श गार्ड्स. काही क्षणात हेच गार्ड्स सेंट जेम्स पॅलेसपासून मार्च करत बकिंगहम पॅलेसला जातील. मार्च करताना त्यांच्यासोबत रॉयल बँड देखील असेल.
हा संपूर्ण सोहळा स्कॉटलंड यार्ड म्हणजेच ब्रिटिश पोलीस यंत्रणेच्या अंतर्गत आणि त्यांच्या निगराणीमध्ये होतो. मित्रांनो, UK चेंजिंग ऑफ द गार्ड हा सोहळा साधारणतः 15th सेंचुरीपासून केला जातोय, जेव्हा किंग हेनरी द 7th हे राज्य करत होते. विशेषतः हा सोहळा पाहण्यासाठी बकिंगम पॅलेसच्या समोरचा रोड हा बंद केला जातो ट्रॅफिक वाहतुकीसाठी, आणि लोक लेफ्ट आणि राईट साईडला पॅलेस गार्ड सोबत बकिंगम पॅलेसच्या दिशेने मार्च करतात. आम्ही देखील त्यांच्यासोबत चाललो आहोत बकिंगम पॅलेसकडे, आणि तुम्हाला ही आजची गर्दी पाहून कळलंच असेल की आम्ही बकिंगम पॅलेस हे काल का व्हिजिट केलं. हे पहा, ही सबंध गर्दी फक्त चेंजिंग ऑफ द गार्ड्स पाहण्यासाठी जमली आहे. मित्रांनो, परतीच्या प्रवासात आम्हाला आढळले हे गार्ड्स जे आपली ड्युटी संपवून पुन्हा सेंट जेम्स पॅलेसकडे रवाना झाले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल मुंबईकर्स इन UKला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.